तर जय हिंद मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये बघा आपल्याला काय बघायचं, वॉन्ट, वॉन्ट्स, वॉन्ट टू. ठीक आहे, वॉन्ट्स टू आणि वॉन्टेड टू यामधील फरक काय. तुम्ही म्हणसाल तर सर तुम्ही का सांगणार ते तर आधी मला कळालंच नाही. ठीक आहे, मग आता मी तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि कमी वेळामध्ये सगळं काही शिकून जाईल. ठीक आहे, आणि मला वाटते 15 दिवसात इंग्रजी बोलायला शिका ह्या सिरीजचा आपला बहुतेक 12वा पार्ट असेल. ठीक आहे, आणखी 3 पार्ट राहिलेत मित्रांनो. त्याच्यानंतर आपलं 15 दिवसामध्ये इंग्लिश बोलायला शिका हा कोर्स खतम होईल. मग नंतर आपण प्रॅक्टिस सेशन चालू करू. ठीक आहे, बेसिक्स पासून आपण प्रॅक्टिस सेशन बोलायला चालू करू. त्याचे पण आपण 10 दिवसामध्ये कव्हर करू. बघा आज आपल्याला काय शिकायचं आहे, वॉन्ट, वॉन्ट्स. काय शिकायचं आपल्याला, वॉन्ट आणि वॉन्ट्स. पुन्हा नंतर वॉन्टेड. ठीक आहे, वॉन्टेड म्हणजे गुंडा नाही हो, किंवा सलमान खानचा पिक्चर मी इथं सांगत नाही, वॉन्टेड. हा ठीक आहे, पुन्हा हा झाला पहिला प्रकार, हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार म्हणजे काय, वॉन्ट टू आणि वॉन्ट्स टू, वॉन्ट टू आणि वॉन्ट्स टू. ठीक आहे, आणि चौथा प्रकार आहे बघा, वॉन्टेड टू, वॉन्टेड टू. आता ह्या चारीमध्ये फरक काय, आता तुम्हाला एका मिनिटात मी तुम्हाला समजावून सांगेन. वॉन्ट म्हणजे काय हो, पाहिजे. ठीक आहे, वॉन्ट्स म्हणजे काय, पाहिजे. ठीक आहे, आणि वॉन्टेड म्हणजे काय, पाहिजे होते. ठीक आहे, वॉन्टेड टू म्हणजे पाहिजे होते. वॉन्टेड टू म्हणजे काय, पाहिजे होते. आणि वॉन्ट आणि वॉन्ट टू, सॉरी तर वॉन्ट टू राहिला, सॉरी. वॉन्ट टू म्हणजे पाहिजे आहे, पाहिजे आहे. आणि वॉन्ट्स टू म्हणजे पण पाहिजे आहे होत. ठीक आहे, आणखी 1 मिनिट मला वेळ द्या, मी तुम्हाला सगळं कन्फ्युजन दूर करेन. ठीक आहे, नंतर बघा आता तुम्हाला समजावून सांगतो. वॉन्ट कधी वापरायचं, ज्या वेळेस करता आय, वी, पुन्हा दे असेल त्यावेळेस आपण वॉन्ट उपयोग करायचा. आणि ज्या वेळेस करता एखादी नाव असेल, आता वॉन्ट्सचा उपयोग कधी करायचा, ज्या वेळेस करता कुणाचं तर नाव असेल, रवी किंवा श्याम, किंवा एखाद्या मुलीचं नाव असेल, किंवा ही असेल, किंवा शी असेल, किंवा इट असेल. इट नाही, ही शी म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, बघा वॉन्ट कधी वापरायचं, आय वॉन्ट, वी वॉन्ट, दे वॉन्ट. आणि वॉन्ट्स कधी वापरायचं, हे वॉन्ट्स. ठीक आहे, रवी वॉन्ट्स, श्याम वॉन्ट्स, नीता वॉन्ट्स, ही वॉन्ट्स, शी वॉन्ट्स. ठीक आहे, दोन्हीचा अर्थ होतो पाहिजे. दोन्हीचा पण अर्थ काय होतो, पाहिजे. आणि ह्याचं सूत्र आहे बघा, सब्जेक्ट प्लस वॉन्ट या फिर ऑब्लिक वॉन्ट्स प्लस ऑब्जेक्ट, प्लस ऑब्जेक्ट, हे त्याचं सूत्र आहे. ठीक आहे, आणि ह्याचं पण सूत्र तेच, सब्जेक्ट प्लस वॉन्टेड प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता वॉन्ट्स टू आणि वॉन्ट टू आणि वॉन्ट्स टू. वॉन्ट्स टू म्हणजे काय, पाहिजे आहे. वॉन्ट्स टू म्हणजे पाहिजे आहे, तेच होतं. पण ह्याचं सूत्र काय, आता हे वापरायचं कुठं, सेम बघा हेच, वॉन्ट टू आणि वॉन्ट्स टू. ठीक आहे, आय असेल, आय वॉन्ट टू, वी वॉन्ट टू, दे वॉन्ट टू. ठीक आहे, आणि ज्यावेळेस ही वॉन्ट्स टू, शी वॉन्ट्स टू, किंवा एखादी नाव असेल, नीता वॉन्ट्स टू. ठीक आहे, रवी वॉन्ट्स टू, श्री वॉन्ट्स टू. ठीक आहे, श्री वॉन्ट्स टू म्हणजे श्रीला पाहिजे आहे असं. वॉन्टेड टू म्हणजे काय, ह्याचं भूतकाळी रूप, मला पाहिजे आहे आणि मला पाहिजे होतं म्हणजे वॉन्टेड टू. पण आता तुम्हाला इथलं हे राहील ना त्याचं फॉर्म्युला. ह्याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस, ठीक आहे, वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस राहिलेला रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. आणि ह्याचा पण फॉर्म्युला तेच असेल, काहीच नाही, सब्जेक्ट करायचं वॉन्ट टू आणि वॉन्ट्स टूच्या जागी वॉन्टेड टू, वॉन्टेड टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. ठीक आहे, आता स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला वाक्य तयार करायला मोकळं.
ठीक आहे. आता आपण पहिलं वाक्य घेऊ, वॉन्ट आणि वॉन्ट्स मधला फरक. आता मी इथलंच मिटवतो, तुम्हाला मिटू काय समजलं का? वॉन्ट कधी वापरायचं ह्या वेळेस आणि वॉन्ट्स ह्या वेळेस वापरायचं. वॉन्ट टू ह्या सब्जेक्ट साठी वापरायचं, वॉन्ट्स टू ह्या सब्जेक्ट साठी वापरायचं. त्याचे फॉर्म्युले इथं आहेत. ठीक आहे, क्लिअर. आता बघा, वॉन्ट म्हणजे काय? आय वॉन्ट बाईक. आय वॉन्ट बाईक याचा अर्थ काय होतो? मला बाईक पाहिजे. आय वॉन्ट अ बाईक. ठीक आहे. दुसरं बघा, आय वॉन्ट अ कार. मला एक कार पाहिजे. ठीक आहे. आणि आता वॉन्ट्स बघा, एक्झाम्पल असं एक करतो, ह्याला दोन करतो. वॉन्ट्स टू साठी एक्झाम्पल बघा, शी वॉन्ट्स टॅबलेट. तिला टॅबलेट पाहिजे होती. ठीक आहे. आणि आणखी बघा, ही वॉन्ट मनी. होती येणार नाही, शी वॉन्ट्स टॅबलेट म्हणजे तिला टॅबलेट पाहिजे. सॉरी. ठीक आहे. आता एक आणखी आपण सब्जेक्ट घेऊ, ही वॉन्ट्स काय म्हणू, शी वॉन्ट्स शूज. ट्रॅक शूज म्हणा, जिम शूज म्हणा, ते एक झाला. म्हणजे याचा अर्थ तो ही वॉन्ट शूज म्हणजे त्याला शूज पाहिजे. ठीक आहे. शी वॉन्ट्स टॅबलेट, तिला टॅबलेट पाहिजे. आय वॉन्ट अ बाईक. ठीक आहे. आता सब्जेक्ट बघा, आय आलं म्हणून इथं आपण वॉन्ट वापरलो, इथं शी आलं म्हणून आपण इथं वॉन्ट्स वापरलो, इथं ही आलं म्हणून इथं वॉन्ट्स वापरलो, इथं जर रवी आला असता, रवी वॉन्ट शू, रवीला शूज पाहिजे. ठीक आहे, क्लिअर झालं. आता वॉन्टेड टू आणि वॉन्ट्स टू चा पण बघा आता डिफरंट बघा. इथे मी एक वाक्य घेतो, म्हणजे मला पाहिजे आहे ह्याचा. आता तुम्हाला म्हणायचं इथं काय, आय वॉन्ट अ बाईक, मला बाईक पाहिजे. पण मला बाईक पाहिजे आहे ह्यासाठी काय म्हणायचं, आय वॉन्ट टू अ बाईक. आय वॉन्ट टू अ बाईक. मला बाईक पाहिजे आहे. मला बाईक पाहिजे आहे. बाईक पाहिजे आहे. ठीक आहे, आलं का? पाहिजे आहे. आता आपण वॉन्ट्स टू घेऊ. दुसरं सेंटेन्स घेऊ वॉन्ट्स टू च. ही वॉन्ट्स टू का पाहिजे बघ त्याला. आता दुसरं काहीतरी बघू, टॉयज. ही वॉन्ट्स टू टॉयज म्हणजे एखाद्याला खेळणी पाहिजे असेल. ठीक आहे, तर त्यावेळेस आपण म्हणतो त्याला खेळणी पाहिजे आहे. मग काय म्हणायचं, ही वॉन्ट्स टू टॉयज. टॉयज म्हणजे काय, खेळणी होतं. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, त्याला खेळणी पाहिजे आहे. ठीक आहे. लास्ट 1 मिनिट आता बघा मित्रांनो, वॉन्टेड टू मला पाहिजे होतं. एखादी वस्तू तुम्हाला पाहिजे आणि ते तुम्हाला वस्तू भेटली, मग तुम्ही म्हणतो बघा मला ही वस्तू पाहिजे होती. मग भूतकाळातलं पाहिजे आहे हे वर्तमान काळ झाला आणि मला पाहिजे होते म्हणजे भूतकाळ. आता ह्याचं वाक्य बघा, जशा स्तंभ मी आरो मारतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. ठीक आहे. आता लास्ट राहिलं वॉन्टेड टू म्हणजे पाहिजे होते. ह्याचा तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, सब्जेक्ट प्लस वॉन्टेड टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. असं तोंडपाठ पाहिजे जसं मी तुम्हाला सांगलो. आता वॉन्ट टू चा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस वॉन्ट टू ऑब्लिक वॉन्ट्स टू. ठीक आहे, प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस RPS. आता वॉन्टेड टू म्हणजे पाहिजे होते. मला 2000 रुपये पाहिजे होते. ठीक आहे, वाक्य काय बघा, आय वॉन्टेड टू 2000 रुपीज. एखाद्या मित्राला तुम्ही म्हणतो बघा मला 2000 रुपये पाहिजे होते, मग तुम्ही काय म्हणायचं आजपासून, आय वॉन्टेड टू 2000 रुपीज. मला 2000 रुपये पाहिजे होते. ठीक आहे. आणि आता दुसरा एक सेंटेन्स घेऊ आपण ह्याला बघा. आणि वॉन्टेड ज्यावेळेस भूतकाळी रूप असतं त्यावेळेस ही, शी, इट, आय, वी, दे हे सगळं चालतं वॉन्टेड टू ला. वॉन्टेडला पण आय, वी, दे, यू, शी, ही सगळं चालतं वॉन्टेडला. ठीक आहे. आता लास्ट राहिलं बघा, ह्याचं आणखी एक आपण हे करू, आय वॉन्टेड टू गो.
मला जायचे होते. आय वॉन्टेड टू गो म्हणजे मला जायचे होते. तुम्ही म्हणसाल सर आता हॅव टू मध्ये का फरक आहे? हॅव टू बी म्हणजे जायचं होतं असं होतं ना. ज्यावेळेस तुम्हाला एक बार जबरदस्ती कोणतरी धाड आले त्यावेळेस हॅव टू वापरायचं. मला जबरदस्ती, आपण नका मी जबरदस्ती गेलो, पण तुम्हाला आता इंग्लिश मध्ये सांगायचे बिना भाव व्यक्त करण्यात ते आय हॅव टू गो, मला जावे लागेल. तुमच्या मनात नाही जायचं पण तुम्हाला आता जायचंय, मग त्यावेळेस तुम्ही मित्राला म्हणता मग आय हॅव टू गो, मला जावं लागेल. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता पाहिजे म्हणजे सर शुड म्हणजे बी पाहिजेच होतं, पण एखाद्याला सल्ला देण्यासाठी आपण शुड वापरतो. यू शुड लर्न, तू शिकला पाहिजे. ठीक आहे. पण सिंपल तुम्हाला काय वस्तू पाहिजे असेल तर वॉन्ट्स टू वापरायचं. शुड म्हणजे एखाद्याला सल्ला किंवा ऍडवाइस देण्यासाठी बोलतो शुड. यू शुड लर्न, यू शुड टीच, तू शिकायला पाहिजे. यू शुड गो, तू जायला पाहिजे. यू शुड हॅव गॉन, तू जायला पाहिजे होतं. ठीक आहे. तसं शुड आणि वॉन्ट मधला फरक समजला असेल. आजच्या क्लासमध्ये तुम्हाला मला काय समजायचं ते बी समजलं असेल. ठीक आहे. उम्मीद करतो की आजची क्लास तुम्हाला समजली असेल. आणि वॉन्ट, वॉन्ट्स, वॉन्टेड, वॉन्ट टू, वॉन्ट्स टू, वॉन्टेड टू मधला फरक कळाला असेल. ठीक आहे. तर मी इजाजत घेतो तुमची. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.